मासिक पाळी दरम्यान शारीरिक संबंध ठेवत असाल तर नक्की वाचा. मासिक पाळी दरम्यान शारीरिक संबंध ही एक अशी गोष्ट आहे ज्यावर अनेकांच्या मनात विविध प्रश्न आणि शंका असू शकतात. काही जोडप्यांना मासिक पाळीच्या काळात शारीरिक संबंध ठेवण्याबद्दल अडचणी असू शकतात, तर काही लोकांसाठी हे एक स्वाभाविक भाग असतो. खाली याबाबत काही महत्त्वाची माहिती दिली आहे. नंबर 1. आरोग्य आणि स्वच्छता. मासिक पाळीच्या दरम्यान महिलांच्या शरीरात बदल होतात आणि रक्तस्राव होतो, म्हणून स्वच्छतेचे महत्त्व खूप आहे. शारीरिक संबंध ठेवताना स्वच्छता पाळा आणि योग्य हायजीन पाळणे आवश्यक आहे. नंबर 2. विविधता आणि आराम. काही महिलांना मासिक पाळीच्या वेळी शारीरिक संबंध ठेवणे आरामदायक वाटते, कारण त्यात हार्मोनल बदलामुळे तणाव कमी होऊ शकतो. पण काही महिलांना या काळात शारीरिक संबंध ठेवण्यासाठी इच्छा नाही, कारण त्यांना अस्वस्थता, दुखणे किंवा रक्तस्रावाचा विचार येऊ शकतो. त्यासाठी जोडीदारामध्ये या गोष्टीबद्दल संवाद साधणे आणि एकमेकांच्या इच्छांचा आदर करणे महत्त्वाचे आहे. नंबर 3. गर्भधारणेचा धोका. मासिक पाळीच्या वेळी गर्भधारणेचा धोका खूप कमी असतो, पण तो नाहीच असे म्हणता येत नाही. प्रत्येक स्त्रीची मासिक पाळीची वेळ आणि त्यांचा ओव्ह्युलेशन कालावधी वेगळा असतो. काही महिलांचा अंडोत्सर्ग मासिक पाळीच्या काही दिवसानंतर होऊ शकतो, म्हणून कंडोम किंवा इतर गर्भनिरोधक पद्धती वापरणे नेहमीच सुरक्षित ठरते. नंबर 4. संक्रमणाचा धोका. मासिक पाळीच्या वेळी संक्रमणाचा धोका जास्त असू शकतो, जसे की युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल व्हॅजिनोसिस. यामुळे सुरक्षित सेक्स करण्यासाठी कंडोम वापरणे महत्त्वाचे आहे. नंबर 5. भावनिक आणि शारीरिक आराम. काही महिलांना या काळात शरीरात वेगवेगळे शारीरिक बदल किंवा भावनिक बदल अनुभवायला येतात. त्यामुळे सेक्सच्या वेळेस एकमेकांना आरामदायक आणि समजून घेणं महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला शारीरिक संबंध ठेवायचे नसतील तर जोडीदाराशी या मुद्द्यावर स्पष्ट संवाद साधणे आवश्यक आहे. नंबर 6. कंडोमचा वापर. मासिक पाळीच्या दरम्यान कंडोम वापरणं खूप महत्त्वाचं आहे. यामुळे रक्ताचा संसर्ग कमी होतो आणि इन्फेक्शन होण्याचा धोका कमी होतो. कंडोम वापरणे हे एक सुरक्षित आणि स्वच्छ पर्याय आहे. नंबर 7. संवेदनशीलता आणि विविधता. काही लोक मासिक पाळीच्या वेळी विविध कारणामुळे सेक्स करण्याची इच्छा व्यक्त करत नाहीत, तर काहींना यावेळी सेक्स अधिक आकर्षक वाटू शकतो. प्रत्येकाची स्वतःची शरीरयष्टी आणि मानसिक तयारी असते, म्हणून जोडीदारामध्ये याबाबत संवेदनशीलता राखणे महत्त्वाचे आहे. मासिक पाळी दरम्यान शारीरिक संबंध ठेवल्यास स्वच्छता, सुरक्षा आणि एकमेकांच्या इच्छांचा आदर करा. जर तुम्हाला शारीरिक किंवा मानसिक अस्वस्थता वाटत असेल तर याबाबत खुलेपणाने संवाद करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.